सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। श्रुती स्मृती पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तैर्भगवान् हरः सोपानो भगवन् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तनः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। परमानन्दमाधवं।
संत शब्दाचे नायक, संत अर्थाचे धुरंधर, एक शब्दाचा किंकर डफर मी, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. 6 दिवस पर्यंत जनजागरण करायचे. आवाज बसल्यानंतर तरी चालेल. बघूया. बंधुवर्गांचा आवाज येतोय, कमी संख्या असून, पण आमच्या महिला भगिनी आपली एक पट्टी आहे. आणि नाना बघतायत समोरून किती जण म्हणतायत नामगजर. कारण नाना सांगायचं ना नेहमी, सांगूनच देते. आता कीर्तनाच्या गादीवर बसले नाना असं म्हणायचे की म्हणले कुंभकर्ण होता ना, त्या कुंभकर्णाची बायको कोण? म्हणले निद्रा देवी. लोकांना आश्चर्य वाटलं, आता नाना काय सांगणार? तर म्हणले त्या निद्रा देवीला कुंभकर्ण गेल्यानंतर ती म्हणली, देवा आता मला कलियुगात प्रवेश करायचं म्हणली. मग कलियुगात प्रवेश करायचं, मग कुठे जाऊ? भगवान म्हणले अगं तुझं स्वातंत्र्य, तुला जायचं. ती नाही म्हणले, देवा तुम्ही सांगा कुठे जाऊ. मग तू सांग म्हणले तुला कुठे जायचंय. मग ती म्हणाली सिनेमाला जाऊ. देव म्हणले नको रे बाबा, कलियुगात पहिल्या दिवशी फर्स्ट डे फर्स्ट शो अगदी ब्लॅक आणि तिकीट काढून बघायचं असतं सिनेमा, नको जाऊ. मग म्हणले तमाशाला जाऊ. तिथे पण नको म्हणाले, कारण तिथे अगदी खिसे भरलेले सगळे रिकामे करायला लागतात, त्याच्यामुळे तिथे पण नको जाऊ. सगळे श्रोते बसले होते, नाना सांगत होते गंमत. मग म्हणले देवा आता मला काय सुचत नाही, आता तुम्ही सांगा म्हणाले मी कुठे जाऊ. त्यावेळेला नाना असं सांगताय की भगवंतानी त्या निद्रा देवीला सांगितलं कीर्तनाला जा, भजनाला जा, प्रवचनाला जा, पोथीला जा, पुराणाला जा. अगं म्हणले तिथे काय पैसे खर्च करायला लागत नाही. आता मला सांगा, जिला भगवंतानी वरदान दिलंय जाण्याचं, ती येणार का नाही इथे? बरं काय आदर आतिथ्य हो आमच्या नानांच्या घरात. जो आला तो नानांचा, हे खाऊन घ्या, ते खाऊन घ्या, नाश्ता करून घ्या, ते करून घ्या, ते करून घ्या. प्रसादाला नाही नाही म्हणले ताई कीर्तन करायचंय, पहिल्यांदा बसून घ्या. हो म्हणले सगळा प्रसादाचा आग्रह, खाण्याचा आग्रह, सगळं याचं. मग येणार का नाही ती निद्रा देवी? म्हणून हा एक क्लुप्ती आहे. नाना असं म्हणायचं ही एक क्लुप्ती आहे की कोण कोण जागा आहे कीर्तनात. जो नामगजर करेल तो जागा आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. समर्थ सद्गुरु नाना महाराज की जय. साधा सोपा अभंग घेतलाय. कसं आहे, या प्रत्येक खांबाला सुद्धा बोलता आलं असतं बरं का. इतकी वर्ष झाली आणि इथे सातत्याने हे संकीर्तन चाललेलं आहे, त्यांना सुद्धा बोलता आलं असतं. त्यांनी पुढचं सांगितलं असतं. मग आम्ही येऊन करायचं काय? मग अशीच दादांशी बोलताना बोलले, म्हणलं दादा इथे यायचं तर काहीतरी नवीन घेऊन यायचं, आणि ते आपलं मडकं किती पक्का झालंय का कच्चं आहे, अजून करायला पाहिजे ते बघायचं. सोपा अभंग आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, आणि कनये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. भक्ती जाणे नवविध, तुका म्हणे तोची सिद्ध. पंढरीनाथ महाराज की जय. सरळ सोपा अर्थ की ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला. आमचे मोरपंत असं म्हणाले, भक्ती विणा वसनो हे, भक्ती विणा वसनो हे. वीण्याने वा मृदंग नादाने, कन्यादान फलाते, कन्यादान फलाते. कैसा पावे मृदंग नादाने. राम 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 हरे हरे राम
अशा होणार नाही. वीण्या नेवा मृदंग नादाने. पेटी वादक आहे, तबला वादक आहे, सकाळी काय रंगात आलं होतं प्रभाती. आणखीन कुणीतरी समजा म्हणले टाळ घेऊन उभं राहू का ताई, वा. झान घेऊन उभं राहू का, वा. आणखीन एक दुसरं काही केसिओ आणू का, वा. मोरपंत असं म्हणतायत, वीण्या नेवा मृदंग नादाने. हे सगळं आहे, पण जर भक्तीचं प्रेम नसेल तर काय भगवंत वश व्हायचं नाही. मग त्याच्यासाठी सोपा दृष्टांत दिला, कन्यादान फलाते, की कन्यादानाचं पुण्य फार. अशा वेळी जर एखाद्याला कन्या नसेल, मोरोपंत असं म्हणतायत की जर एखाद्याला कन्या नसेल, त्यांनी मृद म्हणजे माती, अंगना मृद अंगना, मातीची अंगना म्हणजे बाहुली तयार केली, तिला सालंकृत केलं आणि तिचं कन्यादान केलं, तर त्याला ते पुण्य मिळेल का हो? नाही मिळणार. ती जशी सजीव असावी कन्या हे इथे आहे, तसं हे सगळं जरी सागर संगीत असलं तरी भक्तीचा ओलावा नसेल तर भगवंत वश व्हायचा नाही. कवी एके ठिकाणी असं म्हणताय, भक्ती नो हे देव पूजा, भक्ती नो हे देव पूजा, नो हे भक्ती ज्ञान गाजा, नो हे भक्ती ज्ञान गाजा, भक्ती नो हे सर्वदान, भक्ती नो हे सर्वदान, नो हे भक्ती दान धर्म, नो हे भक्ती दान धर्म, भक्ती नो हे देवपूजा, भक्ती नो हे देवपूजा. तासनतास देवाजवळ बसलेला आहे आणि देवाची उपासना भक्ती करतोय. ते म्हणजे काय? भक्ती नव्हे. भक्ती नव्हे ज्ञान गाजा. खूप पांडित्य संपादन केलं, ज्ञानेश्वरी मुखोद्गत, दासबोध मुखोद्गत, आणखीन बाकीचे सगळे ग्रंथ मुखोद्गत. ते म्हणजे काय? भक्ती नव्हे. भक्ती नव्हे धर्मदान. एखाद्या संस्थानाला जेव्हा आपण धर्म देणगी देतो त्यावेळेला त्यांना सांगतो की बाबा आम्ही एवढं देणगी देणार आहे, काहीतरी चौकट आमच्या नावाची पाहिजे ना का. कारण आपल्याला माहिती असतं की उद्या आम्ही राहणार नाही, मग कुठेतरी आपल्या नावाची ती चौकट शिल्लक असावी. म्हणजे धर्मदान म्हणजे पण नको. भक्ती जो हे दान धर्म. अहो तो दाराशी आलेला याचक जो दाराशी येतो, बाई 1 रुपया द्या, बाई आता 1 रुपया नाही मागत, 10 रुपये मागतो, बाई 10 रुपये द्या. आणि मग तो काय म्हणतो, त्या 10 रुपयाच्या बदल्यात बाई तुझं कल्याण होईल, पोराला नोकरी लागेल, पोरगा पर्यंत सगळं 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 काय आशीर्वचन तो देतो. तो इतकं सगळं बोलतो, तेव्हा आपण त्याला 10 रुपये त्याच्या जवळ त्याला देतो. त्याने जर समजा दाराशी आल्या आल्या म्हटलं बाई तुझं तळपट होईल, देणार का आपण 10 रुपये? नाही देणार. म्हणजे हे जे सगळं आपण भक्तीला समजतो आहे किंवा भक्ती समजतो आहे, हे म्हणजे काय? भक्ती नाही. मग हे आपण काय करतोय? आपण ज्याला समजतो आहे तो भक्तीचा उपचार आहे. की भक्तीचा उपचार आम्ही सगळेजण करतोय, ते म्हणजे काय? भक्ती नव्हे. श्रीमद पूज्यपाद श्रीमद शंकराचार्य असं म्हणाले, मोक्ष साधन सामग्र्या भक्तिरेव गरीयसी. मोक्षाप्रत नेणाऱ्या सगळ्या साधनांमध्ये भक्ती हे सर्वोत्तम साधन आहे, सर्वश्रेष्ठ साधन आहे. आणि भक्ती म्हणजे काय? त्याचं विवेचन शंकराचार्य खालच्या ओळीमध्ये करतायत. स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्याभिधीयते. स्वतःच्या स्वरूपाचं अनुसंधान. किती कठीण. एकोहम बहुस्या. की सतत तुझ्या स्वरूपाचं अनुसंधान लागलं पाहिजे. अहो 2 शेजारणी, आता महिला मंडळ जास्त आहे ना, 2 शेजारणी जवळ बसलेल्या असल्या तर तिसरी शेजारी जी येत नाही ना, पाहिलं काकांनी इतकं आमंत्रण दिलं, इतकं सांगितलं, सगळी मोकळी झाली, काय हरकत होती यायला. तिसरी बद्दल बोलत राहतात. आणि हे स्वतःच्या स्वरूपाचं अनुसंधान आहे का? शक्य नाही. ही छोटी मुलं आहेत ना, इथे बसले दादू. समजा बाबांनी बाजारातनं काही आणलं
आणि बाबांनी सांगितलं की जा रे देवासमोर नैवेद्य दाखव. तो काय करतो, ते पेड्यांमधलं बघून घेतो, कमी जास्त आकाराचे असतात ना, हसू आलं त्याला पा की तो बघून घेतो की देवाला हा माझा, आणि मग नैवेद्य वगैरे दाखवतो आणि तो जो असेल तो सोडून बाकीच्यांना मग सगळ्यांना वाटतं. म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचं अनुसंधान हे भक्तीचं परमोच्च शिखर गाठायचं आहे. आणि पुन्हा ते कसं की हे म्हणजे भक्ती कळल्यानंतर तुकोबाराय म्हणले असते, जाणे भक्ती तोची दैवाचा पुतळा. पण नाही, महाराजांची मेख आहे. महाराजांनी त्याच्यामध्ये आणखीन एक शब्द घालून ठेवलाय, तर म्हणले भक्ती तर मार्गाने जायचंच आहे, पण जाणे भक्तीचा जिव्हाळा, की जिव्हाळ्याची भक्ती, जिव्हाळ्यानी भक्ती म्हणजे आपल्या सोप्या भाषेमध्ये निष्काम भक्ती, निरपेक्ष भक्ती. कसलंही काही नको, भगवंता महाराज फक्त तुमचं प्रेम मिळू दे, त्यासाठी जे करायचं ती भक्ती, त्याला म्हणतायत जिव्हाळा. पुन्हा समस्या निर्माण झाली. का हो मग म्हणले इतके सगळे मार्ग सांगितलेले आहेत, योग मार्ग सांगितला, ज्ञान मार्ग सांगितला, कर्म मार्ग सांगितला, मग हे सगळे मार्ग खरे का नाही भगवंताकडे जाण्याचे? खरे आहेत ना, हे सगळे मार्ग खरे आहेत, पण हे सगळे मार्ग भक्तीशिवाय परिपूर्ण झाले नाही. ज्या वेळेला आमचे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती भगवान दत्तात्रयांच्या मूर्ती समोर बसायचे आणि त्या मूर्तीकडे एकटक बघता 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 स्वामींच्या डोळ्यातून घळा 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 भक्तीचे प्रेमाश्रू व्हायला लागायचे. त्यावेळेला स्वामीजींच्या तोंडातून शब्द पडायचे, जय करुणा घन निज जन जीवन, निज जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन, जय करुणा घन प्राप्ती वासुदेव कधी देवो ठाव, प्राप्ती वासुदेव कधी देवो ठाव, कधी देवो ठाव देवत्री नंदन, जय करुणा घन. म्हणजे भक्तीशिवाय कर्म मार्ग अपूर्ण आहे, कर्म मार्ग परिपूर्ण भक्तीच्या प्रेमाशिवाय झाला नाही. योग मार्गाने जाणारी आमची माऊली, ज्या माऊलीनी विश्वची माझे घर वसुदैव कुटुंबकम हा सिद्धांत मांडला, ती माऊली ज्या वेळेला पांडुरंगाच्या भेटीसाठी कासावीस व्हायची, बेचैन व्हायची, अस्वस्थ व्हायची आणि भगवंताच्या भक्तीचं प्रेम मनात दाटून यायचं, त्यावेळेला माऊलीनं म्हणायला लागायचं, घनु वाजे गुण गुणा वारा वाहे ऋण जुना, घनु वाजे गुण गुणा वारा वाहे ऋण जुना, भवतारक आगमन बेगी भेटवा, चांदवो चांदणे चापे मोचन. म्हणजे माऊलीच्या मुखातून विरहिणी बाहेर पडायची आणि अशा एकापेक्षा एक सरस विरहिण्या माऊलीनं गाव्या. हे भगवंताच्या भक्तीचं प्रेम जेव्हा अंतरंगात दाटून यायचं त्यावेळी. ज्ञानमार्गाने जाणारे शंकराचार्य जरी असले, संप्रदाय जरी तो असला, तरी ज्या वेळेला भगवंताचं प्रेम दाटून यायचं त्यावेळेला सगळंच भगवंताचं मधुरम मधुरम शंकराचार्यांना वाटायला लागायचं. मग सामान्यांसाठी तुकोबाराय म्हणताय किंवा सामान्य माणसांनी सोप्यातला सोपा, सरळातला सरळ, साधा आपला भक्ती मार्गाचं आचरण करावं. पोचायचं कुठपर्यंत आहे? त्या टोकापर्यंत. त्या टोकापर्यंत म्हणजे कुठल्या? स्वस्वरूपाच्या अनुसंधानापर्यंत पोचायचंय. तुकोबाराय म्हणतायत, महाराजांना माहिती होतं की ही सामान्य माणसं, प्रपंचामध्ये राहणारी माणसं, हे काही इतकं सोपं काम नाहीये. म्हणून महाराजांनी सांगितलं, भक्ती जाणे नवविध. समर्थांनी सांगितलंय ना, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम
बंधनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. त्यातही सगळ्या संतांनी सांगितलं की बाबा रे, नानाचं आचरण कर. कारण का? तर प्रत्यक्ष नानांनी सांगितलेला दृष्टांत. आता इथे मठामध्ये येऊन काय नाना जे बोलवतील ते बोलायचं. अर्थात मी खूप लहान होते ज्या वेळेला नानांना मी बघितलं. बाबा मला हात धरून घेऊन गेले नागपूरला. आमच्या सालपेकरांकडे नाना यायचे आणि त्या वसंतराव सालपेकरांकडे नाना यायचे. तिथे बाबा आम्हाला दर्शनाला घेऊन जायचे. महाराज यायचे, चला 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 म्हणून. बाबा दत्त संप्रदायाचं आचरण करणारे होते, त्यामुळे आम्हाला नाना आले की घेऊन जायचे. आम्हाला काही कळायचं नाही, नाना पेढा द्यायचे म्हणून जायचे. कल्पना सुद्धा नव्हती त्या वेळेला लहानपणामध्ये की असं नाना येणं ते न प्रकारेनं इथपर्यंत बोलवतील. मग नानांचं आपल्याला कळलं कसं? तर नानांचे जे 2 सत्शिष्य होते, पंडित काका आणि आगाशे काका, ते आमच्या नागपूरला असायचे विजय काका पोपळींकडे. आणि त्यांच्यामुळे पंडित काकांच्या तोंडून खूप ऐकायला मिळायचं. तर पंडित काका काय म्हणले, असे बोलता बोलता गप्पेत बोलायचे. म्हणजे बरं का बाळ, तुला सांगतो, नाना काय म्हणायचे की हा सामान्य माणूस आहे ना, हा आपल्या देहबुद्धीमध्येच अडकतो. मग आम्ही नानांना विचारायचो की नाना कसा अडकतो देहबुद्धीमध्ये? तर नाना सांगायचे अगदी सोपं उदाहरण हो. नाना काय म्हणाले, एका राजाला 4 राण्या होत्या. मग 4 राण्या असताना सगळ्यात धाकटी जी राणी होती त्या राणीवर प्रेम भारी. काही झालं तरी तिला विचारायचं. तिने पण लक्ष द्यायचं त्यांच्याकडे. आणि असं करता करता ज्या वेळेला अंतकाळ जवळ आला, त्यावेळेला हा काय म्हणाला राजा की अगं म्हणाले, मला काय वाटत नाही, मी फार काळ इथे राहीन. असं कर म्हणाले, तू माझ्यासोबत चलशील का? आता लाडकी राणी सगळ्यात लहान, राजाने विचारल्यानंतर तिनं जायला हवं की नाही? तू माझ्यासोबत चलशील का असं म्हणल्याबरोबर ती म्हणले, छे, तुम्ही गेल्यानंतर मी लगेच दुसऱ्याच्या स्वाधीन होऊन जाणार. राजा म्हणतो, अरे एवढे वर्ष हिच्यावर प्रेम केलं, हिच्या म्हणण्याप्रमाणे वागलो, आणि आता ही म्हणते लगेच मी दुसऱ्या कोणाबरोबर तरी निघून जाणार. बरं म्हणाले, 3ऱ्या राणीला बोलवलं. काय गंमत असते हो संतांची. संत आपल्याला आपलंसं करून घेतात आणि आपलंसं करून आपल्या भाषेत, सोप्या भाषेत आपल्याला समजवतात. पंडित काका सांगत होते की जे नानांनी सांगितलं. नाना असं म्हणायचे की राजाला शेवटी मग 3ऱ्याला बोलवलं, 3ऱ्या राणीला बोलवलं. अगं बाई, अंतकाळ जवळ आलाय, तू तरी चलशील का म्हणले माझ्या बरोबर? ती म्हणली, छे, मी नाही येणार, फार तर फार दारापर्यंत येईल, नाही येणार. मग 2ऱ्या राणीला बोलवलं. त्या 2ऱ्या राणीला विचारलं राजाने, अगं म्हणाले, तू तरी चलशील का माझ्यासोबत? अंतकाळ जवळ आलाय, तू तरी माझ्या बरोबर चढणार आहेस का? ती 2ऱ्या क्रमांकाची राणी म्हणाली, छे छे, मी फार तर फार स्मशानापर्यंत येईन म्हणले. तिथून मी वापस येईन. तुम्ही हट्ट करताय ना माझ्यासोबत चलतीस का म्हणून, तर फार स्मशानापर्यंत येईल, तिथून वापस येईल. तोपर्यंत काठी टेकत 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 ही पहिली राणी जी होती ना, ती म्हातारी झाली होती, राजासारखीच गलित गात्र झालेली. तिला राजाने बोलवलं. म्हणले, अगं बाई, तू तरी चढणारेस का माझ्यासोबत? ती म्हणले, महाराज, अहो मी तुमच्या सोबतच आहे. लग्न करून जेव्हापासून आले तेव्हापासून मी तुमच्या सोबतच आहे. तुम्ही माझ्याकडे लक्षच दिलं नाही, तुम्ही मला कधी विचारलं नाही. मी अगदी सहज तुमच्या सोबत चालायला तयार आहे. नाना काय म्हणले की आपल्या प्रत्येकाला अशा 4 राण्या आहेत म्हणले. प्रत्येकाच्या जवळ 4 राण्या आहेत. पहिली राणी म्हणजे 4थी राणी, जी सगळ्यांची लाडकी, ती म्हणाले पद, पैसा, प्रतिष्ठा. किती सगळ्यात लाडकी, माझं पद, माझी प्रतिष्ठा, माझा पैसा. आणि काय होतं हो, जाताना ते सगळं निघून जातं, दुसऱ्याच्या नावावर लगेच होऊन जातं, आपलं काही राहत नाही. आणि आपल्याला तसंच जावं लागतं. 3ऱ्या क्रमांकाची राणी म्हणजे घरातल्या आपल्या पत्नी, स्नुषा, जे कोणी असेल ते म्हणतात की आम्ही दारापर्यंत येऊ. एकदा सगळ्यांना तिथपर्यंत जाऊन आल्या की सगळे घरामध्ये येऊ. हो. 2ऱ्या क्रमांकाची राणी जी होती ती म्हणाली, मी म्हणजे स्मशानापर्यंत येईल. ते म्हणजे आपले सगळे मित्र, परिवार, आप्त, इष्ट
तिथपर्यंत पोचवलं. एकदा तिथे नमस्कार केला, चला रे बाबा वापस. आणि पहिल्या क्रमांकाची राणी होती ती म्हणजे आपली देहबुद्धी, आपली आत्मबुद्धी, की जी आपल्या जवळच आहे. ती देहबुद्धी जवळ आहे, अगदी जवळ आहे. नाना म्हणले इतक्या जवळ आहे की तितक्या जवळ तुम्ही सुद्धा तुमच्या जवळ नाही, इतकी ती देहबुद्धी तुमच्या जवळ आहे. मग ती का दिसत नाहीये? ती या कलियुगामध्ये संतांनी सांगितलं की एकाच गोष्टीने दिसणार. दिगंबरा दिगंबरा नामस्मरण करा. मग अशी मी सकाळी इथे बसले होते ना, तेव्हा मला खूपच आवडलं वाक्य. या इथे लिहून ठेवलेलं आहे की मनाला वश करायचं असतं, बुद्धीला धारण करायचं असतं, चित्ताची एकाग्रता, अहंकाराचा त्याग आणि वासनेचा क्षय करायचा असतो. किती सगळं एका याच्यात सांगून दिलंय पटकन. आणि हे सगळं नामजपाने साध्य होतं. म्हणजे ज्या ज्या वेळेला आपण नामस्मरण करू त्या त्या वेळेला त्या नामानी या सगळ्या गोष्टी साध्य होतात. म्हणून ते नामस्मरण करायचं. तुकोबाराय सुद्धा सांगतायत की जी भक्ती ज्याला करावीशी वाटेल त्या भक्ती मार्गानेच जा आणि भगवंताला आपलंसं करून घ्या. फक्त जाताना दोनच गोष्टी लक्षात ठेवा. नामस्मरण भक्ती करताय, श्रवण भक्ती करताय, अर्चना भक्ती करताय, जी कुठली भक्ती करताय ती निष्कामतेने करा, निरपेक्षतेने करा. म्हणजे मला काय मिळेल या अपेक्षेने करू नका. नाना सांगायचे की उत्सवामध्ये अतिशय मी प्रसन्न असतो, अतिशय प्रसन्न असतो. या उत्सव काळामध्ये ज्याला जे पाहिजे ते त्यांनी मागून घ्यावं. नाना मुलाला नोकरी लागू द्या, नाना असं होऊ द्या, नाना तसं. छे छे म्हणले, ते तर तुम्हाला तुमच्या भाग्याने तुमच्या प्रारब्धाने जे ठरलेलं आहे ते मिळणारच आहे. पण प्रसन्न मी कशासाठी आहे की ज्या वेळेला तुम्ही माझ्या जवळ येता आणि मला नमस्कार करून म्हणता नाना की नाम घेतोय हा आम्ही, तुम्ही आम्हाला दिलाय ना नामाचा, बसा नाम दिलंय ना तुम्ही आम्हाला, ते नाम आम्ही घेतोय. पण नाना फक्त नामासाठी नाम येऊ द्या हो, नाना फक्त प्रेमासाठी नाम येऊ द्या हो, तुमच्या प्रेमासाठी नाम येऊ द्या. मग बघा कसं भराभर 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 परिवर्तन व्हायला सुरुवात होईल. ते आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये व्हावं म्हणून पूर्वरंगपदात सांगतायत. याच अनुषंगाने बाकीचं उर्वरित जे निरूपण आहे ते उद्याच्या अभंगात करूया. आजच्या दिवशी निरूपण इथेच थांबवते. तुकोबाराय म्हणतायत की नामाकरता नाम घ्या, नामासाठी नाम घ्या, भगवंताच्या प्रेमासाठी नाम घ्या. आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जवळ घेऊन, पोटाशी धरून, हृदयाशी घेऊन आपल्याला ते नाम दिलंय. ते नाम आपण घ्यावं. कसं घ्यावं ते उद्याच्या निरूपणात बघूया. आज पूर्वरंग पदात आमचे तुकोबाराय सांगतायत, जाणे भक्तीचा जिव्हाळा